नमस्कार मित्रांनो, माझं नाव कपाळे ओंकार. दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी उन्हाळा खूप जास्त होता. उन्हाळा होता 3 महिने भरपूर ऊन लागलं. जे फील्डवर वगैरे काम करतात त्यांना म्हणजे खूप अनुभव घेतले त्यांनी उन्हाचा. बाकीचे शेतकरी तर ते घेतातच नेहमी दरवर्षीप्रमाणे. ह्या वर्षी अशी गंमत झाली की मे मध्ये कधीच पाऊस पडत नाही मित्रांनो. ह्या वर्षी मे मध्ये आपल्याला पाऊस दिसायला आला, जी की मिड मंथ पासून चालू झाला की आता थांबायचं नावच घेत नाही. ठिकाणी शेतकरी सुद्धा आपले त्यांना पण सुद्धा प्रश्न पडलाय की आता पेरणी सुरू करायची का नाही करायची. हा खूप मोठा त्यांना प्रश्न पडलेला आहे. तरी पण सांगायचं एवढंच आहे, आपल्या पुण्याच्या भोवताली भरपूर असं निसर्गरम्य वातावरण आहे, जे की सगळे लोक शनिवार रविवार प्लॅन करतात जातात. ठीक आता उन्हाळ्यामुळे जी जमीन असते भुसभुशीत झालेली असते, त्यामुळे खूप रिस्की असते मित्रांनो. जिथे पण तुम्ही जाता काळजीपूर्वक जावा. दरवर्षी आपल्याला माहितीच आहे पुण्यामध्ये भरपूर घटना घडतात की इथे हा वाहून गेलो, इथे हा वाहून गेला, कुठे फॅमिलीला हे झाला. तरी मित्रांनो तुम्ही काळजीपूर्वक राहा, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. जिथं जाचाल तिथं खूप व्यवस्थितरित्या तिथला अभ्यास करून जावा की बाबा इथं आहे का रिस्की नाहीये, या गोष्टीचा सगळा नॉलेज घेऊन जावा. बाकी आपलं पुणे तर आहेच सगळ्या गोष्टीमध्ये चांगलं, जे की जिथं आपल्याला फिरायचं तिथं तुम्ही जाऊ शकता. सो थँक्यू सो मच मित्रांनो, काळजी